आज दुपारी थोडंसं बाहेर गेले तर तब्येत पण बरोबर होती, डॉक्टरना पण दाखवायचं होतं आणि थोडी शॉपिंग पण करायची होती. नेहमीप्रमाणे स्टेशनरीमध्ये गेले तर स्टेशनरीचं दुकान पूर्ण असं त्यांनी उलगडलं होतं. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही दुकानाचं काय रिनोव्हेशन करायला आहे? तर नाही म्हणले, थोडंसं घराचं बांधकाम मागं पूर्ण झालेलं आहे आणि पुढं आता दुकान मोठं करायचं चालू आहे. मग मी विचार केला आहे, मराठीमध्ये सगळी जमीन विकून टाकायला आले. त्यांनी बाहेरची लोकं येऊन सगळे आपल्या महाराष्ट्रामध्ये छोटे का मोठे होईना पण धंदे काढून ते दुकानं चालू करून जागा घ्यायला लागली ती. आणि तिथून मी आले ते विचार करत आले, तर पार्किंगमध्ये तिथं एक कार धुणारा माणूस होता. तो पण हा बाहेरचाच होता. मी त्याला विचारलं, की "कार धुवायला किती घेणार?" तो मला ₹200 मी कमी करून त्याला 150 सांगितलं. आणि मी सहज विचारलं, की "भैय्या तुम्ही किती दिवसाला कार धुता?" तो म्हणाला, "दिवसाला मी 200 कार वॉश करतो." मग विचार केला ₹150 ला 1 तर 200 म्हणजे झालं किती? दिवसाला मग माणूस तो किती कमवतोय? आता तुम्हीच विचार करा. आणि असं पण नाही, महिन्याला तुम्ही 3 वेळा कार वॉशला ₹800, 4 वेळा कार धुतली की ₹1000, रोज गाडी पुसायचं ₹5000 असं यांचं मंथली पॅकेज असते. आता